तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 30 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की ऐश्वर्या मायाला फोन लावते. ती मंदिरामागे आलेली असते. ऐश्वर्या बराच वेळ वाट बघते आणि मायाला फोन लावते. ऐश्वर्या मायाला म्हणते, माया कुठे आहेस तू? माया म्हणते, तुला काय करायचं आहे का? फोन कशाला केलाय? मी तुला सांगितलं होतं, मी जोपर्यंत फोन करत नाही तोपर्यंत तू मला फोन करू नकोस. मग का फोन केलायस? ऐश्वर्या म्हणते, ए नीट बोल माझ्याशी. आणि काय आहे ना, तू मला मंदिराच्या मागे येऊन भेटायला सांगितलं होतं म्हणून मी इथे आले. माया म्हणते, काय? मी तुला सांगितलं देवळामागे येऊन भेट? ऐश्वर्या म्हणते, हो, तुझा मेसेज आला होता. माया ऐश्वर्याला भेटते की ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या मी आत्ता इथे आले आणि तुला मी मेसेज केला? नाही गं, मी मेसेज नाही केला. ऐश्वर्या विचारते, मग मेसेज कोणी केला? माया थोडा विचार करते आणि म्हणते, म्हणजे जानकीने? जानकी तिथे येते. जानकी म्हणते, हो, मीच केला होता. जानकीला बघून माया ऐश्वर्या पुरत्या घाबरतात. आता माया ऐश्वर्या यांचं भांडं जानकीसमोर तर फुटलं आहे, पण जानकी मकरंदपर्यंत पोहोचून ऐश्वर्याला अद्दल कशी घडवते हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जानकी मॅनेजरला डील देते आणि तिथून निघते. जानकी निघून गेल्यावर माया आतमध्ये येते. माया कडी लावून घेते. मॅनेजर म्हणतो, बघितला ना, ही जानकी हात धुवून माझ्या मागे लागली आहे. माया, तिने तुझा फोटोसुद्धा दाखवला मला. मला विचारत होती, तुम्ही हिला ओळखता का? माया घाबरते. मॅनेजर म्हणतो, पण घाबरू नकोस, मी काहीही सांगितलं नाही. तुला दिलेला शब्द मी पाळलाय. आता ही जानकी उद्या परत येणार आहे. हे बघ, ती येण्याआधी जर तू मला पैसे दिलेस तर तुझं नाव, गाव, फळ, फूल मी सगळं विसरून जाईल. पण हो, तू जर का पैसे नाही दिलेस ना उद्याच्या आत, तर मी जानकीला तुझी सगळी कुंडली देईन. माया मॅनेजरला पैसे देते. मॅनेजर पैसे बघतो खूप खुश होतो. माया म्हणते, तोंड बंद ठेवायचं, 80,000 आहेत. मॅनेजर खुश होतो आणि ते पैसे घेतो. माया तिथून निघते. तर इथे जानकी घरी आलेली असते. ऋषिकेशचा फोन तिला येतो. ऋषिकेश सांगतो की जानकी, तू दिलेल्या पत्त्यावरती आम्ही गेलो होतो, पण तिथे मायाचे आई वडील दोन्ही राहत नाहीये. आम्ही चौकशीसुद्धा केली. जानकी म्हणते, म्हणजे माझा संशय खरा ठरला. ऋषिकेश, तुम्ही दोघं घरी निघून या. जानकी फोन ठेवते आणि अवंतिकाला सगळं सांगते. जानकी अवंतिकाला म्हणते, अवंतिका, आपला संशय खरा ठरला. ती माया आणि मास्कमॅन यांचा संबंध आहे. आता ती माया म्हणजेच मास्कमॅन नेमकं कोण आहे हे शोधून काढावं लागेल. मायाचा नेमका संबंध काय ना हे शोधून काढावं लागेल आणि ते मी करणारच. तर इथे मॅनेजर दारू पितो आणि तो पैसे मोजायला घेतो. त्या पैशांना मायाने विष लावलेलं असतं. मॅनेजर बोटाला थूक लावून ते पैसे मोजत असतो आणि त्यामुळे नोटांवरचं विष त्याच्या पोटात जातं. मॅनेजरला चक्कर येऊ लागते आणि तो बेशुद्ध पडतो. तो मरून जातो. माया इथे खूप खुश असते. माया घरी जाते. इथे जानकी मायाची वाटच बघत असते. जानकी विचार करते की ही का अजून आली नाहीये? एवढा वेळ हिला का लागतोय? जानकी विचार करत असते आणि माया घरी येते. जानकी मायाला म्हणते, माया थांब जरा, मला महत्त्वाचं बोलायचे. माया विचारते, काय झालं जानकी ताई, तू मला असं का बोलतेस? जानकी म्हणते, माया, अगं आत्ता ऋषिकेशचा फोन आला होता. तू दिलेल्या पत्त्यावरती ऋषिकेश जाऊन आले, पण तिथे तुझे आई वडील नव्हते. आजूबाजूला चौकशी केली तेव्हा कळलं की ते तिथे राहतच नाहीत. ते घर बंद आहे. माया म्हणते, मी सांगायचं विसरले अगं ताई, माझे आई वडील नातेवाईकांकडे राहतात, बडोद्याला राहतात. जानकी म्हणते, मग तू मुंबईचा पत्ता का दिला होतास? माया म्हणते, अगं जानकी ताई, मी तेव्हा नाही का बाहेरून आले होते आणि अचानक तू मला पत्ता विचारलास. मी गोंधळून गेले आणि डायरेक्ट पत्ता दिला. जानकी म्हणते, हो का? तू तर आधी म्हणाली होतीस तुझे आई वडील मुंबईला राहतात आणि आता म्हणतेस बडोद्याला. नेमकं खरं आणि खोटं काय समजायचं? माया म्हणते, अगं जानकी ताई, माझे आई वडील नातेवाईकांकडे राहतात बडोद्याला. आता त्यांना इथे कोणी नाही आहे, एकटे राहतात. मग एकटं कुठे राहू द्यायचं, म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही तिथे राहा. मग ते तिथे राहतात. जानकी म्हणते, मग तू कुरिअर कुठे करतेस, बडोद्याला? माया म्हणते, हो तिथेच. कसं आहे ना, माझ्या आईवडिलांचा लोड नातेवाईकांना येऊ नये म्हणून मी पैसे आणि कुरिअर तिथेच करत असते. जानकी म्हणते, माया, तू आहे ना काहीतरी खोटं बोलतेस. तू आत्ता तरी खोटं बोलतेस किंवा आधी खोटं बोलली असशील. कारण जेव्हा मी तुझ्या आईवडिलांबद्दल विचारलं होतं 2-3 वेळा, तेव्हा तू फक्त मुंबई बोलली होतीस आणि आता बडोदा बोलतेस. तू काय खरं आणि काय खोटं बोलतेस गं? माया आईवडिलांची शपथ घेते. माया म्हणते,
अगं ताई, खरंच सांगते, मी जेव्हा होते ना तिथे तेव्हा मुंबईला आईवडील राहत होते. पण नंतर मास्कमॅनचं प्रकरण झालं आणि मी इथे आले. आई बाबा बडोद्याला राहतात. मी खरंच सांगते, आईबाबांची शपथ. माया आईबाबांची शपथ घेते म्हणून जानकी तिच्यावरती विश्वास ठेवते. माया आपल्या रूममध्ये निघून जाते. इथे जानकी मनात म्हणते, नाही नाही, ही काहीतरी नक्कीच लपवते. ही काय लपवते ना ते शोधून काढलंच पाहिजे. थोड्या वेळाने जानकी अवंतिकाच्या रूममध्ये येते. ती अवंतिकाला मगाशी जे काही खाली झाले ते सगळं सांगते. जानकी म्हणते, तिने आईवडिलांची शपथ घेतली होती आणि मी पण विश्वास दाखवायचं नाटक केलं. पण अवंतिका, माझी 100% खात्री आहे, या मास्कमॅन प्रकरणामध्ये माया इन्व्हॉल्व्ह आहे. अवंतिका म्हणते, वहिनी, मी तुम्हाला आधीपासून हेच सांगत होते, पण तुम्ही विश्वास ठेवला नव्हता. आता काय करायचं? मायाला कसं एक्सपोज करायचं? जानकी म्हणते, माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे. मग आपल्याला आता शोधून काढायचं आहे, ऐश्वर्या माया भेटतात का, एकमेकांशी बोलतात का, आणि जर भेटत असतील तर का भेटतात, कशासाठी, सगळी माहिती काढायची. त्यासाठी मला तुझी मदत लागेल. अवंतिका म्हणते, चालेल वहिनी, तुम्ही फक्त सांगा काय करायचं आहे, मी लागेल ती मदत करायला तयार आहे. जानकी थोड्या वेळाने बाहेर जाते आणि एक नवीन सिम कार्ड घेऊन येते. जानकी मोबाईलमध्ये नवीन सिम कार्ड टाकते आणि अवंतिकाला ऐश्वर्याला मेसेज करायला सांगते. अवंतिका ऐश्वर्याला मेसेज करते आणि सांगते की घरातल्यांना माझ्यावर संशय आलाय आणि ते लोक माझा फोन चेक करतील, त्यासाठी हे नवीन सिम कार्ड आहे. मी माया आणि हा नंबर तू सेव्ह करून ठेव. ऐश्वर्या मेसेज वाचते. ऐश्वर्या विचारते, नेमकं काय झालं तरी काय, काय संशय आलाय, कोणी काही बोललंय का तुला? अवंतिका जानकीला हा मेसेज वाचून दाखवते. जानकी म्हणते, बघितलंयस ना किती कॅज्युअली बोलतायत, म्हणजे यांच्या गप्पा नेहमी होत असतील. अवंतिका विचारते, आता काय मेसेज करायचा? जानकी म्हणते, तू तिला टाक, तिला सांग, मी आता तुला काहीही सांगू शकत नाही, तू देवळामागच्या रस्त्यावरती येऊन भेट. अवंतिका ऐश्वर्याला तसा मेसेज करते. ऐश्वर्या म्हणते, चालेल. अवंतिका विचारते, वहिनी, अहो ऐश्वर्या येईल तिथे देवळामागे, पण ह्या मायाला कसं न्यायचं? जानकी म्हणते, यासाठी मी आईची मदत घेणार आहे. आई आता मायाला देवळामागे घेऊन जाईल आणि मग मग ऐश्वर्या माया यांना मी पुराव्यासकट पकडेन. तर इथे जानकीने लताला सगळा प्लॅन सांगितलेला असतो. लता मायाशी बोलायला जाते आणि जानकी दारामध्ये थांबून ऐकत असते. लता मायाला म्हणते, माया, अगं उद्या येतेस का गं माझ्यासोबत देवळात? देवळामागे बाजार भरतो ना, तिथून मला 2-4 वस्तू घ्यायच्या आहेत, प्लीज येतेस का? माया म्हणते, चालेल, उद्या त्याचं पण मला काही काम नाही आहे, आपण दोघी जाऊ. जानकी मनात म्हणते, माया, तुला उद्या काही काम नाही आहे गं, पण उद्या मी तुला पुराव्यांसकट पकडणारच.